शिक्षण हक्क यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांचा मोठा प्रतिसाद। राज्य शासनाच्या 15 मार्च 2024च्या संच मान्यता आदेशामुळे वाडी वस्तीवरील सर्वसामान्य गोरगरीब बहुजनांचं शिक्षण बंद होणार आहे। या विरोधात शाळा वाचवा शिक्षण वाचवा अभियानामार्फत शिक्षण हक्क यात्रा आणि शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्यासह विविध शिक्षण संघटनांनी याचे आयोजन केले होते। 26 फेब्रुवारी रोजी चंदगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून शिक्षण हक्क यात्रेची सुरुवात झाली होती। यानंतर आजरा भुदरगड राधानगरी मार्गे शुक्रवारी सायंकाळी ही यात्रा कोल्हापूरमध्ये आली। आज दुपारी दसरा चौक ते राजर्षी शाहू समाधी स्थळ अशी यात्रा काढण्यात आली। यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या ठिकाणी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण हक्क परिषद पार पडली। यावेळी माजी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते मशाल पेटवून परिषदेची सुरुवात करण्यात आली। परिषदेच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक कॉम्रेड संपत देसाई यांनी केलं। शिक्षक नेते भरत रसाळे यांनी शासनाच्या या निर्णयामुळे वाड्या वस्त्यांवरील गोरगरिबांसाठी शिक्षणाची दारं कायमची बंद होणार आहेत, त्यामुळे एकही शाळा बंद होणार नाही, त्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचं सांगितलं। त्याचवेळी त्यांनी आमदार सतेज पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचं सांगत त्यांनी पाठवलेला संदेश वाचून दाखवला। कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर विजय देवणे यांनी सध्याचे महायुतीचं सरकार हे जनतेचं नाही तर अदानी आणि अंबानी या भांडवलदारांचं सरकार आहे। यांना सर्वसामान्य जनता विद्यार्थी यांच्याशी काही घेणं देणं नसल्याचं सांगितलं। शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी शासनाचं हे धोरण म्हणजे शिक्षक नोकरीपासून वंचित होणार आहे, हा गैरसमज पसरवला जातोय। शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, मात्र यामुळे बहुजन समाजातील गोरगरीब मुलं शिक्षणापासून वंचित होणार आहेत। शासन सरळ फसवणूक करते, बहुजन मुलांना शिकू द्यायचं नाही, हे या सरकारचं षडयंत्र असल्याचं सांगितलं। माजी खासदार विनायक राऊत यांनी शाहू फुले आंबेडकर यांनी शिक्षणाचा पाया रचला, त्यांच्या विचाराला सुरुंग लावण्याचं काम हे सरकार करतंय। या सरकारनं सेल्फ फायनान्स बिल या माध्यमातून शिक्षणाचा व्यापार केला। हे आंदोलन फक्त कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रभर पोहोचवलं पाहिजे असं सांगितलं। खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी खेडोपाड्यातील वाडी वस्त्यातील हजारो विद्यार्थी शासनाच्या धोरणामुळे शिक्षणापासून वंचित राहतील, तसेच शिक्षण हा आपला हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे असल्याचं सांगितलं। त्याचबरोबर आपल्या विचारांचे लोकप्रतिनिधी कमी निवडून आल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं सांगत येत्या काळात ही उणीव भरून काढा असेही खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितले। यानंतर सुनील शिंदे यांनी शिक्षण हक्क परिषदेच्या ठरावाचे वाचन केले। याला सर्वांनी एकमताने मंजुरी केली। यावेळी शिक्षण हक्क परिषदेत कॉम्रेड सम्राट मोरे, सुधाकर सावंत, संजय पवार, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सचिव RY पाटील, शिक्षक नेते दादा लाड, सुधाकर सावंत, उमेश देसाई, प्रसाद पाटील, राजेश वरक, राजेंद्र कोरे, प्रभाकर हेरवाडे, उदय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यापीठीय शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।